नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी ॲपवरती। तर आता आपण यंत्र उपक्रमणी 1 या चॅप्टरला सुरुवात करीत आहे। आता पेपरमध्ये यामध्ये आपल्याला 5 मार्काचं वेटेज दिलं आहे आपल्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये। यामध्ये आपण जर ब्लूप्रिंट पाहायला गेलं तर ब्लूप्रिंटमध्ये आपला जो तिसरा एमसीक्यू असणार आहे त्यामध्ये आपल्याला रसद्रव्य परिचय 2 किंवा यंत्र उपक्रमणी 1 किंवा यंत्र उपक्रमणी 2 या टॉपिकवरती आपल्याला पेपरमध्ये क्वेश्चन विचारला जाणार आहे यूटीमध्ये। त्यामध्ये आपले यंत्र उपक्रमणी 1 यावरती आपल्याला क्वेश्चन यूटीला असतो। तर चला काय म्हटलं बघा यामध्ये। तर आता यंत्र म्हणजे जाणून घेऊया। आता सुरुवातीला यंत्र म्हणजे काय। आता जे आपले पूर्वीचे ऋषीमुनी होते ते यांना काय जे खनिज असतील, त्यानंतर प्राण्यापासून काहीतरी द्रव्य मिळाले आणि काही वनस्पतीपासून काही द्रव्य मिळाले, म्हणजे खनिज मिळालं, प्राण्यापासून द्रव्य मिळाले, वनस्पतीपासून द्रव्य मिळाले। आता यांना काय करायचं होतं, या सगळ्या मिळाल्यापासून द्रव्यापासून यांना काय करायचं, औषधी तयार करायची होती। मग औषधी कशी तयार करायची, मग याला काहीतरी सोर्स पाहिजे ना औषध तयार करताना। डायरेक्ट आपण ते घेऊ शकत नाही, डायरेक्ट खनिज घेतलं डायरेक्ट खनिजाचं औषधी म्हणून यूज तर करू शकत नाही। पण त्या काय काय करावं लागेल आपल्याला, अगोदर ते खनिज घ्यावं लागेल। ते खनिज असेल किंवा प्राण्यापासून द्रव्य असेल किंवा वनस्पतीपासून द्रव्य असेल, त्याचं एक तर पहिले शुद्धी वगैरे करावं लागेल किंवा त्याचं भस्म वगैरे तयार करावं लागेल, मग तेव्हा त्याचा औषधमध्ये उपयोग करावा लागेल ना। तर मग त्यांना ते करण्यासाठी काहीतरी असं यंत्र पाहिजे होतं की अशा काहीतरी गोष्टी पाहिजे होत्या जे की त्या या गोष्टीपासून या द्रव्यापासून औषध तयार करतील। की काय की ज्यांना जे इम्प्युअर फॉर्म मध्ये काय खनिज मिळाले, प्राण्यांचे द्रव्य मिळाले, औषधी द्रव्य मिळाले, काय म्हणते आपले वनस्पती द्रव्य मिळाले, तर यांना या फॉर्म मधून काढून अशुद्ध फॉर्म मधून काढून एकदम प्युअर फॉर्म मध्ये औषधी तयार करण्याकरिता असं काहीतरी गोष्टी पाहिजे होत्या की ज्या त्यांच्या या औषधी तयार करतील। तर ते म्हणजे काय त्यांनी शोधून काढलं, तर ते म्हणजे यंत्र। तर समजलं यंत्र म्हणजे काय। आता बघा काय केलं त्यांनी की औषधी निर्माणात खनिज, प्राणीज, वनस्पती द्रव्यांचा त्यांच्यावर विविध संस्कार करून उपयोग केला जातो। म्हणजे काय करतात, जेव्हा औषधी निर्माण करण्याची वेळ येते त्या आपले जे खनिज द्रव्य असतील, प्राणी द्रव्य असेल, वनस्पती द्रव्य असेल, यांच्यावर विविध संस्कार केला जातो। जसं की यंत्रानुसार तुम्ही आता पुढे शिकणार आहे की कोणकोणते संस्कार वगैरे करावे लागतात। तर या द्रव्यांवरती संस्कार करून त्यांना औषधी निर्माणमध्ये उपयोग केला जातो। नंतर काय म्हटलं, या द्रव्यांवर केले जाणारे संस्कार जसे की धावनासन, निमांजनासन, निर्वापनासन, पातनासन, पाचनासन, भर्जनासन, ढालनासन, स्वेदनासन इत्यादी स्वरूपाचे असतात। यावरती म्हणजे काय करतो, हे द्रव्य असते यावरती आपण विविध असे संस्कार करतो। असे की धावनासन, निमांजनासन, निर्वापनासन, पातनासन, पाचनासन, भर्जनासन, ढालनासन, स्वेदनासन हे काही पुढे कर्म आहेत, हे तुम्ही संस्कार कर्म पुढे शिकणारच आहे। हे काही कर्म तुम्ही संस्कार या द्रव्यांवरती करत असतात, कशाला, औषध तयार करण्याकरिता। आता बघा काय म्हटलं आणखी, काही ठिकाणी भाजण्याची, काही ठिकाणी भाजण्यास सुद्धा कर्म चालतं, काही ठिकाणी दळण्याची, म्हणजे दळण्याचं म्हणजे बारीक करण्याचं पावडर, काही ठिकाणी कुटण्याची, कुटण्याचं म्हणजे आपण जे कट टाकतो ना खलबत्त्यामध्ये तशा प्रकारे, काही ठिकाणी बंदिस्त वातावरणात उष्णता देण्याची प्रक्रिया सुद्धा होते। काही ठिकाणी काय म्हटलं, भाजण्याची, काही ठिकाणी दळण्याची, काही ठिकाणी कुटण्याची, काही ठिकाणी बंदिस्त वातावरण असेल, एखादी रूम असेल त्यामध्ये उष्णता देण्याची प्रक्रिया चलत असते, म्हणजे होत असते असं म्हटलेलं, देण्याची प्रक्रिया असते। अशा काही यंत्रामध्ये आपल्याला विविध अशा पद्धती शिकायच्या पुढं। आता बघा, अशा विशिष्ट पद्धतीने औषधी संस्कार घडून आणण्यासाठी विशिष्ट रचना असणाऱ्या उपक्रमाची आवश्यकता असते। म्हणजे आज तेच म्हटले की अशा विविध पद्धतीने औषधी संस्कार घडून साठी विशिष्ट रचना असणाऱ्या उपकरणाची आवश्यकता असते। म्हणजे काय म्हटलंय, जे द्रव्य असते द्रव्यावरती विविध संस्कार वगैरे करून औषधी निर्माण करण्यासाठी असे विविध उपकरणाची आवश्यकता असते। त्या उपकरणाचं काय म्हटलेलं आहे, यंत्र असं म्हटलेलं आहे। समजलं यंत्र काय। आता एमसीक्यू पॉईंट आहेत खालचे, आता ध्यानात ठेवा, हे तुम्हाला पेपरमध्ये एमसीक्यूला विचारले जाऊ शकतात। काय एमसीक्यू पॉईंट आहे की आम्लरसाची, आता काय जे आपण यंत्र घेणार आहे तर यंत्रामध्ये आता विशिष्ट असं, आता यंत्र कशाने बनवायचे, आता जे आपण तुम्ही घरामध्ये पाहता ना खलबत्ता वगैरे, ते खलबत्ता दगडाचाच का असावा, खलबत्ता लोखंडी बी असावा ना, तर खलबत्ता वगैरे जे ह्यांच्याकडे आणखी दुसरे आपल्याकडे आहे बरेचसे पुटे यंत्र आहे, बरेचसे म्हणजे भस्म तयार करायचं आपल्याला, अशी विविध यंत्र आहे। तर ती यंत्र काय म्हणणं होतं की यंत्र आपण काय करावं की जे ताम्र, म्हणजे आपले जे ताम्रादी धातू असेल, ताम्र असेल, सुवर्ण असेल, या धातूपासून का बरं बनवत नाही। तर पहिल्या ऋषीमुनींनी ते सुद्धा ट्राय केलं की आपण ताम्राच्या धातूंचा किंवा सोन्याच्या धातूचा आपण हे काय करू, यंत्र बनवू। पण त्यांना अशा गोष्टी दिसून आल्या की हे जर असं केलं तर असं हे आपल्या औषधी ते खराब होऊ शकतात। मग ते आता त्या पॉईंटमध्ये समजून घ्या। आता काय म्हटलंय की आम्लरसांची धातूंवर रासायनिक प्रक्रिया होऊन तयार केले जाणारे औषध किंवा क्रिया बिघडेल म्हणून यंत्र निर्मितीत ताम्रादी धातूंचा वापर टाळलेला दिसून येतो। म्हणजे काय होतं, जे आपण द्रव्य घेतले त्यामध्ये आम्लरसाचा काय होतो, धातूंवर जे आपण धातू यूज केले तर धातूंवर काय होतो, रासायनिक प्रक्रिया होते, त्यामुळे रासायनिक चेंजेस होते त्या धातूंवर, आणि त्यामुळे काय होतं, जे आपण औषधिक बनवतो किंवा ती औषधी आपण त्यावरती क्रिया बनवणार असतो, म्हणजे संस्कार करणार असतो, ती संस्कार काय होतं एकदम बिघडून जातं। बिघडून गेल्यामुळे जे आपले औषधी आपल्याला ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे ती औषधी आपल्याला मिळत नाही। त्यामुळे काय करतो आपण, त्यामुळे ते ताम्रादी धातू आहे, ताम्र असेल, सुवर्ण असेल, जे काही धातू असतील त्या धातूंचा आपण कुठेही यंत्रामध्ये उपयोग करत नाही। मग त्यामुळे आपण त्या धातूंद्वारे
मशीनद्वारे आपण ते यंत्र बनवत नाही. मग यंत्र सर कशाचे बनवतात? मग यंत्र बनवतात आपण काय मृत्तिकापत्रांचे आपण वापर करत असतो. यामध्ये आपण वापर करतो म्हणजे मृत्तिकापत्रांचा काय वापर करतो? आता मृत्तिकापत्र म्हणजे काय सर? मृत्तिकापत्र म्हणजे काय बाळा? तर हे काय की मातीपासून बनवलेले भांडे आपण यामध्ये यूज करत असतो. जे मातीपासून आपण भांडे यूज करतो याला मृत्तिका पात्र म्हणतो. मृत्तिका पात्र याला म्हणत असतो आपण. आता यांचा अर्थ काय होतो? म्हणजे आपण या का म्हणून यूज करतो? आता मातीपासून बनवलेले भांडे का यूज करतो? मृत्तिका पात्रच का यूज करतो? तर काय होतं? ते प्रचंड उष्णता सहन करते. दुसरं काय करते? आपणास हवा तो आकार देता येतो. ते काय करतात? मातीपासून बनवलेले भांडे हे उष्णता खूप जास्त सहन करतात. त्यासोबत आपल्याला हवा तो आकार आपण त्यांना देऊ शकतो. नंतर काय म्हटलं? आणखी हा एमसीक्यूज पॉईंट आहे. हा खालचा डबल स्टार करून ठेवा. हा VVIMP तुम्हाला पेपरमध्ये आला तर UTला येऊ शकतो. आता खलव यंत्रासाठी यंत्र जे बनवतो तो कोणत्या पाषाणापासून आपण बनवत असतो ते ध्यानात ठेवा. कसोटी पाषाणाचा आपण यूज करतो. खलव यंत्रासारखी जे यंत्र बनवतो आपण त्यासाठी आपण कसोटी पाषाण जे असतं त्या कसोटी पाषाणाचा आपण उपयोग केला जातो खलव यंत्रासारखी यंत्र बनवण्यासाठी. तर या चॅप्टरचं इंट्रोडक्शन होतं. बेसिक यंत्र म्हणजे काय हे यंत्र झालं. आता यंत्राची आपण काय बघूया? शब्दाची व्याख्या वगैरे बघूया की यंत्र शब्दाची व्याख्या आणि ह्या चॅप्टरची तर बेसिक संपून मग पुढे आपण एक एक यंत्र बघायला सुरुवात करूया. आता बघा यंत्र शब्दाची व्याख्या काय? आता बघा रसो नियंत्रते येन यंत्रम तदेती उच्यते. म्हणजे काय म्हटलं? रसो नियंत्रते येन यंत्रम तदेती उच्यते. आता म्हणजे काय म्हटलंय की स्वेदनाधिकारी. आता जे आपण द्रव्य घेतले ते द्रव्यावरती स्वेदनाधिकारी करण्यासाठी. त्यानंतर पारद. आता एक पारद कसा असतो? चंचल स्वभावाचा असतो. पारद म्हणजे आपला मर्क्युरी. तर मर्क्युरी जो असतो तो एक चंचल अवस्थेत असणारा हा आपल्याकडे द्रव पदार्थ असतो. त्यावरती नियंत्रण आणण्यासाठी त्यासोबत जे उपरस असतील जे धातू असेल उपरस धातूतून पुढे शिकणारे जे उपरस असेल धातू असेल यांच्यावर शोधन म्हणजे यांची काय म्हणते ना आपल्याला इम्प्युअर फॉर्म मधून प्युअर फॉर्म मध्ये करायसाठी. त्यानंतर मारण म्हणजे काय म्हटलंय की यांचा भस्म तयार करण्यासाठी यांची पावडर असते ना तर पावडर तयार करण्यासाठी संस्कार करण्यासाठी प्रामुख्याने ज्या साधनाचा उपयोग केला जातो त्या प्रत्येक साधनास किंवा उपकरणास यंत्र म्हटलं जातं किंवा यंत्र असे म्हणतात. आता बघा जे आपण द्रव्य घेतले त्या द्रव्यावरती स्वेदनादी कार्य करण्यासाठी आपण यंत्राचा यूज करतो. त्यासोबत पारदावरती नियंत्रण आणण्यासाठी म्हणजे पारदापासून आपल्याला औषधी तयार करण्यासाठी. त्यासोबत उपरस असेल धातू असेल पुढे शिकणारेच तुम्ही यांचं शोधन म्हणजे काय इम्प्युअर फॉर्म मधून प्युअर फॉर्म मध्ये करणं. त्यानंतर मारण म्हणजे काय करणं? त्यांची पावडर करणं म्हणजे भस्म तयार करणं. संस्कार करण्यासाठी प्रामुख्याने ज्या साधनाचा उपयोग केला जातो त्या प्रत्येक साधनास किंवा उपकरणास यंत्र असे म्हणतात. रसो नियंत्रते येन यंत्रम तदेती उच्यते. अशा प्रकारे तर तुम्हाला हा श्लोक पाठ करायचा आहे. हा यंत्र शब्दाची व्याख्या आहे. आता बघा यंत्र म्हणजे काय होतं? यंत्र या शब्दाचा मुख्य अर्थ काय होतो की नियंत्रण या शब्दाचा अर्थ आपल्याला मुख्य समजून येतो. यंत्र हा शब्दाचा नियंत्रण या शब्दावरून आपल्याला मग अर्थ आलाय. म्हणजे काय म्हटलं? नियंत्रण या शब्दावरूनच यंत्र हा शब्द मुख्य आलाय आणि याचा यंत्र या शब्दाचा अर्थ पण नियंत्रण हाच होतो. आता बघा यंत्र आपल्याला मेनली दोन शिकायचे आयुर्वेद आणि मॉडर्न हे दोन यंत्र आपल्याला शिकवायचे. मोस्ट ऑफ दी आपल्याला VVIMP आयुर्वेद आपल्या पेपरमध्ये जो एसिक येतो तो आयुर्वेद यंत्रावरतीच विचारला जातो आणि मॉडर्न यंत्र यावरती बरचसा म्हणजे पेपरमध्ये आपल्याला विचारला जात नाही पण आपल्याला त्यासोबत सिलेबसला दिले तर ते पण आपल्याला करायचे आहे. तर आता सुरुवातीला आपला पहिला यंत्र आहे दोला यंत्र आपण सुरुवातीला पाहूया. आता दोला यंत्र काय नेमकं अगोदर मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो मग त्यानंतर आपण दोला यंत्राकडे पुढे जाऊया. आता काय असतं एक आपण मृत पात्र घेतो. आता मृत पात्र म्हणजे काय? मातीने बांधलेलं भांड. जसं की तुम्ही या डायग्राम मध्ये पाहू शकता. आता या डायग्राम मध्ये काय घ्यायचं? एक भांड घेतलं सर आपण बाळा एक भांड घेतलं आपण मृत पात्र एक मातीने बांधलेलं भांड घेतलं. त्या भांड्याच्या वरच्या भागाला म्हणजे गळ्याशी आपण काय करतो की दोन छिद्र पाडतो. जसं की इथं एक छिद्र पडलं इथं एक छिद्र पडलं दोन जागेवर छिद्र पडलं. आता दोन जागेवर छिद्र पडल्यावर काय करतो आपण की त्यामध्ये आपण काय करतो एक लाकडी दांडी घालतो. म्हणजे एक लाकडी आपण काय करतो लाकडाची बनलेली एक दांडी घालतो. त्याला आपण काय म्हणतो? शलाका असं म्हटलं. आयुर्वेद भाषेमध्ये आपण त्याला शलाका म्हणतो. मग त्यामध्ये आपण घातल्यानंतर काय करतो? त्यामध्ये आपण एक दोरी बांधतो आणि त्या दोरीने काय करतो आपण एक पोटली आतमध्ये एक वस्त्राने काय करतो एक पोटली करतो. एक वस्त्र घेतो एक कपडा घेतो आपण आणि त्या वस्त्रामध्ये आपल्याला जे द्रव्य घ्यायचंय ज्याला आपल्याला स्वेदन करायचंय जसं की आपण यामध्ये काय पण विविध असे द्रव्य घेतो. जसं की आपण इथं पारद घेतला आपण त्या पोटलीमध्ये बांधला म्हणजे त्या वस्त्रात बांधायची पोटली तयार केली. पोटली तयार केली मग आपण त्या दोरीने बांधून काय केलं जी शलाका होती आपली लाकडी होती त्या लाकडीला आपण टांगली आतमध्ये त्या भांड्याच्या मध्ये टांगली. कळलं? भांडं घेतलं मृत पात्र घेतलं त्या मृत पात्रामध्ये आपण वरच्या ठिकाणी दोन जागेवरती आपण छिद्र पाडले आणि त्यामधून आपण एक लाकडी दांडी घातली त्याला आपण शलाका म्हणतो. त्यानंतर आपण काय केलं दोरीने बांधून आतमध्ये एक पोटली केली पोटलीच्या आतमध्ये पारद ठेवला आणि ते आपण त्या भांड्यामध्ये अशी टांगती सोडली. आता काय केलं? टांगती सोडली. आता काय करायचं आपल्याला त्या भांड्यामध्ये काय घ्यायचं? 16 पट काय घ्यायचं?
पाणी घ्यायचं किंवा आपण काय घेतो द्रव घेऊ शकतो. आता द्रवमध्ये आपण विविध काय घेऊ शकतो, सोरस घेऊ शकतो, क्वाथ घेऊ शकतो, गोदुग्ध घेऊ शकतो, गोमूत्र घेऊ शकतो, काही पण घेऊ शकतो. यामध्ये आपण की आपल्या सोरस असू शकतो, विविध वनस्पती सोरस असेल, क्वाथ असेल, गोचं दुग्ध असेल म्हणजे गाईचं दूध असेल, गोमूत्र सुद्धा आपण यामध्ये घेऊ शकतो कारण की आपण इथं स्वेदन करणार आहे त्याचं. आता बघा काय म्हटलंय की आपण इथं 16 पट घेऊ शकतो किंवा 16 पट ह्या पोटलीच्या घेऊ शकतो किंवा 16 आपल्या पोटली बुडतील इतका आपण त्यामध्ये द्रव घ्यायचा. आता कसं घ्यायचं की 16 पोटली बुडतील किंवा 16 पट काय घ्यायचं आपल्याला इथं तो काय द्रव घ्यायचा या पात्रामध्ये. आता काय करायचंय, ही जी आपली आपण यामध्ये पोटली सोडली तर ही पोटली काय करली यामध्ये तरंगली पाहिजे. म्हणजे काय म्हणते एकदम अशी काय तरंगली म्हणजे कशी पाण्यामध्ये बुडली पाहिजे पण कुठेही उघडी नाही पडली पाहिजे, पाण्यात बुडली पाहिजे आणि जर कोणत्याही भांड्याला कुठेही चिटकल नाही पाहिजे. म्हणजे एक प्रकारे अशी बुडती सोडायची आपल्याला त्या पात्रामध्ये आणि ती अशी लटकती सोडायची जी की पात्राला कुठे चिटकली पण नाही पाहिजे, तळाशी कुठं कोणत्या साईडला आणि कुठं वर उघडी पण नाही पडली पाहिजे. एकदम अशी बघा, हे बघा वर इथपर्यंत काय पाणी भरलेलं आहे, आपण द्रव भरलेलं आहे आणि अशी खाली बुडात काय कुठेही चिटकलेलं नाही, एकदम अशा स्वरूपात म्हणजे लटकती ठेवलेली. तर अशा स्वरूपात आपल्याला ठेवायची. आता अशा स्वरूपात आपण इथं ठेवलेली तर मग त्यामुळे काय करायचं आपण खालून अग्नी द्यायची आपल्याला. आता अग्नी कशी मध्यम स्वरूपात द्यायची, मंद अग्नी आपल्याला द्यायची. आता मंद अग्नी द्यायल्यामुळे काय होतं की जे हे आपण हे काय द्रव ठेवलंय तर द्रवामुळे काय होतं याचं की एक प्रकारे स्वेदन होतं, छान प्रकारे स्वेदन होतं. आता स्वेदन झाल्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेस काय होतं की अग्नीमुळे काय होतं जो आपण द्रव आहे तर द्रव काय होतो बऱ्याच ठिकाणी कमी होतो. कमी झाल्यामुळे काय होतं ही जी आपली पोटली तर पोटली उघडी पडते. मग पोटली जर उघडी पडली तर ह्याला काय करायचं, आपल्या उघडी पडल्या पोटली मग काय करायचं पुन्हा द्रव घ्यायचा. पण तो द्रव कसा घ्यायचा आपल्याला गरम असा द्रव घ्यायचा, उकळता द्रव घ्यायचा. जसं की आतला टेम्परेचर आहे 67 डिग्री सेल्सिअस तर बाहेरून जो आपण द्रव घेईल तो पण 67 डिग्री सेल्सिअसचाच घ्यायचा आणि त्यामध्ये टाकून द्यायचा. कारण काय होतं दोघांचं जे टेम्परेचर असेल ते इक्वली असेल मेंटेन राहील आणि जे आपण जे पोटलीला काय स्वेदन देतो तर ते व्यवस्थित त्याचं कर्म होईल. तर ते आपल्याला व्यवस्थित असं काय करायचं गरम उखळतं असं ते टाकायचं आहे. जर कुठं कमी झालं तर काय आतला द्रव झालं तर काय करायचं आपल्याला अशा प्रकारे करायचं. आणि शेवटी मग जेव्हा त्याचं पूर्णपणे स्वेदन होईल तर मग काय करायचं आपल्याला की अग्नी बंद वगैरे करायचा आहे तो आपला आणि ते जे आपली पोटली तर ते आपल्याला बाहेर काढून घ्यायची. मग त्यामध्ये जो आपला पारद वगैरे झालेला असेल तर त्याचं व्यवस्थित असं काय झालेलं असणार आहे स्वेदन हे कर्म त्याचं व्यवस्थित झालेलं असणार आहे. तर असं टोटल हे काय असणार द्रव्य आपलं पूर्ण हे असं दोला यंत्राची पूर्ण प्रक्रिया होती म्हणजे पूर्ण ही प्रोसेस होती. आता दोला यंत्र समजून घेऊया आपल्या काय म्हटलं. आता बघा काय म्हटलंय, हा श्लोक आलाय तुम्हाला श्लोक होत असेल तर पाठ करा, नसल होत तर डायरेक्ट तुम्ही अशा प्रकारे एक्सप्लेनेशन ध्यानात ठेवा की अशा प्रकारे यंत्र वगैरे घेतलं आपण त्यामध्ये कशा प्रकारे पोटली बांधली अग्नी वगैरे द्याला त्यानंतर मग त्याच्या अशा प्रकारे त्याचं स्वेदन वगैरे होते. हे नॉर्मली तर असं तुम्ही ध्यानात ठेवू शकता. आता ज्यांना श्लोक होत असेल त्यांनी श्लोक करा, ज्यांना नसल होत तर त्यांनी डायरेक्ट एक्सप्लेनेशन करा. आता IMP आपला द्वाला यंत्र. आता काय म्हटलंय द्रवद्रव्येन भांडस्य पुरिता अर्ध उदकस्यच मुखस्य उभयतो द्वारद्वयं कृत्वा प्रयत्नः त्यानंतर तयोस्तु निक्षेषु उदंडम त्यानंतर तन्मध्ये रसपोटलीम बदद्वा तू स्वेद एद एत दोला यंत्र मिती स्मृतम. अशा प्रकारे हा श्लोक आहे. त्यामध्ये काय म्हटलंय बघा की आता काय म्हटलंय बघा भट्टीत उत्तम रीतीने भाजलेले मृत पात्र घेऊन आपल्याला एकदम मृत पात्र घ्यायचे एकदम भट्टीत उत्तम रीतीने तयार झालेले भाजलेलं आपल्याला मृत पात्र घेतलं. नंतर काय म्हटलं त्याच्या मुखाशी समोर समोर दोन्ही बाजूस एक लाकडी शलाका जाईल एवढे छिद्र पाडावे. वर म्हणल्याप्रमाणे दोन्ही त्याच्या मुखास काय करायचे छिद्र पाडायचे, आपल्या दोन्ही साईडने छिद्र पाडायचे. त्यामध्ये आपल्याला काय एक शलाका म्हणजे आपली एक लाकडी दांडी जाईल इतकी आपल्या दोन्ही साईडला छिद्र पाडायचे. नंतर काय म्हटले दोन्ही छिद्रातून शलाका आत घालावी. आता दोन्ही छिद्रातून आपण शलाका म्हणजे लाकडी दांडी आत घातली. नंतर काय म्हटलंय या द्रव्याचे ज्या द्रव्याचे स्वेदन करायचे आहे ते द्रव्य काय चोपदारी रेशमी किंवा सुती वस्त्रात आपल्याला पोटली स्वरूपात बांधाय. आपल्याला ज्या द्रव्याचं स्वेदन करायचंय तर एक काय घ्यायचं आपलं वस्त्र घ्यायचं, त्या वस्त्रात काय करायचं ते आपल्याला ते द्रव्य ठेवायचं आहे, त्याची एक पोटली बांधायची आणि पोटली बांधून आपल्या स्वरूपात बांधून घ्यायची. नंतर काय म्हटलंय मृतपात्र स्वेद्य द्रव्यांच्या साधारणतः 16 पट किंवा 16 पोटली व्यवस्थित बुडेल इतका द्राव घ्यावा. म्हणजे काय म्हटलं आता द्राव म्हणजे काय जे द्रव्य घेतलं ना आपण मृतपात्रामध्ये जे मातीच्या भांड्यामध्ये काय घेतलं आपण 16 पट इतका की काय घ्यावं एक तर आपण काय द्रव घ्यावा किंवा 16 पोटली बुडतील इतका आपण त्याचा द्रव घ्यायचा. आता द्रव काय काय घ्यायचा बघा इथं म्हटलं एक तर सोरस घेऊ शकता, क्वाथ घेऊ शकता, गोदुग्ध घेऊ शकता, गोमूत्र तुम्ही इथं द्रव घेऊ शकता. नंतर बघा काय म्हटलंय आता पोटली बुडास चिकटणार नाही. हा म्हणजे चिकटणार नाही. एक तर पोटली कशी आपल्याला वरती टांगती ठेवायची, कुठेही ती चिटकणार नाही एवढं ध्यान काळजी घ्यायची आपल्याला. नंतर स्पर्श करणार नाही, कुठेही कोणत्या साईडला ती स्पर्श करणार नाही एवढं सुद्धा ध्यान घ्यायचे. नंतर काय म्हटलंय अशा स्वरूपात लाकडी शलाकास ती टांगावी. लाकडी शलाकास जी आपण आहे वर जशी टांगली ना अशा प्रकारे तुम्हाला टांगायची सांगितले. नंतर बघा काय म्हटलंय मृतपात्र
जे आपले हंडीस खालून तिला दिला जाणारा अग्नी हा मंद अग्नी स्वरूपाचा असावा. जे आपण खालून अग्नी देतोय म्हणजे भांड्याला, मृत पात्र मातीच्या भांड्याला, तो कसा मंद अग्नी असावा. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं. नंतर जे द्राव उकळून लागला असता अग्नीचे प्रमाण कमी करावे. जे आपला द्राव वगैरे उकळू लागला तर ते काय करायचं, आपल्या अग्नी वगैरे स्वरूप त्याचं अग्नी काय करायचं, कमी करायचं. नंतर मात्र उकळून द्रावाचे प्रमाण जर कमी झाल्यास त्यात औषधी द्रव्याची परचुंडी म्हणजे आपली आपण पोटली बांधली ती जर उघडी पडू लागल्यास त्यात आणखी उकळता द्राव ओतावा. नंतर तेच म्हटलंय, जर आपलं काय झालं की द्राव जर कमी झाला आणि आपली जी पोटली जर ती उघडी पडली मग काय करावं, बाहेरून काय करावं, गरम असा काय जो आतल्या जे टेम्परेचरचा जो आहे तर त्याचप्रमाणे बाहेरून काय करायचं, उकळता आपल्याला द्राव घ्यायचा आणि तो आतमध्ये टाकायचा आहे आणि जेणेकरून ती उघडी पडलेली आपली पुन्हा झाकून जाईल आणि त्याचं व्यवस्थित काय होईल, स्वेदन होईल. तर अशा प्रकारे हे पूर्ण दोला यंत्र आहे. आता त्याचा काळ किती असतो, किती वेळेपर्यंत आपण दोला यंत्र करतो, तर एखाद्या द्रव्यासाठी किती वेळेपर्यंत स्वेदन करतो. तर अशा पद्धतीचा स्वेदन संस्कार हा आपण एक प्रहारापासून, एक प्रहार म्हणजे 3 तास, 3 तासापासून ते 3 दिवसापर्यंत चालते. म्हणजे एखाद्या आपल्याला द्रव्यांचं जर स्वेदन करायचं असेल तर एक प्रहार इतका बी करू शकतो किंवा काही याच्यावर मॅटर करतं, काय द्रव्यावरती मॅटर करतो, त्याला किती वेळ लागतो स्वेदनसाठी. तर एक प्रहारापासून तर 3 दिवसापर्यंत आपण ते स्वेदन करत झाला. नंतर बघा काय म्हटलंय, आता पुढे बघा की आता उपयोग बघा काय म्हटलं याचं की पारद संस्कार. आता हे जे उपयोग कायसाठी करतो आपण, पारदाचा संस्कार असतो, जे अष्टसंस्कार असतो पारदाचा, त्यामध्ये आपण या दोला यंत्राचा यूज करतो. जेव्हा पारदाचा अष्टसंस्कार म्हणून असा कन्सेप्ट येईल पुढं तर तुम्हाला शिकायला मिळेल. तसं बी इथं बघा की पारदाचा अष्टसंस्कार मध्ये आपण दोला यंत्राद्वारे आपण करतो की दोला यंत्राद्वारे त्याचं स्वेदन करतो, नियमित दीपन वगैरे हे कर्म असतं. तर हे सगळे आपण दोला यंत्राद्वारे पारदाचं करतो. त्याला पारदाच्या संस्कारासाठी दोला यंत्राचा उपयोग होतो. दोला यंत्राचा उपयोग जर तुम्हाला डायरेक्ट विचारला एमसीक्यूला तर ध्यानात ठेवा, पारदाचा संस्कार, पारदाचा अष्टसंस्कार मध्ये दोला यंत्राचा उपयोग होतो. दुसरं काय म्हटलं, हरताल असेल, सोमल असेल, वत्सनाभ असेल, धतुर्बीज असेल, इत्यादी जे विषारी द्रव्यांचे जे आहेत, विषारी द्रव्य आहेत ते यांच्या शोधनासाठी आपण उपयोग करतो. हे 2 स्टार करून ठेवा तुम्हाला VVIMP पेपरमध्ये. हे तुम्हाला पारदाचा संस्कार झाला आणि जे विषारी द्रव्य असेल हरताल, सोमल, वत्सनाभ, धतुर्बीज यांच्या शोधनासाठी आपण या दोला यंत्राचा यूज करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं असं नाही, पहिलं यंत्र पाहिलं आपण दोला यंत्र आणि हे बेसिक यंत्र उपक्रमनी या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. तर हे बेसिक होते. याचे नोट्स तुम्हाला याच PDF मध्ये लगेच तुम्हाला खाली भेटून जातील. जे आपलं BMS मराठीचं ॲप आहे याच्या फोल्डरमध्ये तुम्हाला याच्या नोट्स भेटून जाईल. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.